The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। सब्बदानं धम्मदानं जिनाति सब्बरसं धम्मरसं जिनाति सब्बरतिं धम्मरतिं जिनाति तन्नक्खयो सब्बदुःखं जिनाति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी आपल्या नंदनवन कॉलनीतील धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या सद्धम्मास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज चैत्र पौर्णिमा आहे आणि मला वाटतं बऱ्याच कालावधीनंतर आपण भेटतो आहे। वर्षावास समारोपाच्या नंतर अर्थात कठीण चिवरदान समारंभ जेव्हा संपन्न झाला त्यानंतर एकदा, आणि ही दुसरी वेळ आहे। मला वाटलं तुम्ही आम्हाला विसरले असाल, पण असं काही होऊ शकणार नाही असं तुमच्या उपस्थितीवरून दिसते आहे। प्रचंड तुमचा उत्साह, तुमची श्रद्धा, तुमची धार्मिकता आहे। खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिथपर्यंत आपली प्रवचनं पोहोचलीत, वर्षावासातील महामंगल सूक्ताला संदर्भ घेऊन केलेली, तर आता मी सध्या जिथे कुठे जातो आहे तिथे लोकांना सांगण्याची गरजच पडत नाही आहे की मी कुठे वास्तव्य करतो। लोक म्हणतात, भंतेजी औरंगाबादमध्ये तुम्ही नंदनवन कॉलनीमध्ये राहता ना? तर मला हो म्हणावं लागतं, कारण त्या आपल्या चॅनलवरून महामंगल सूक्त जे काही आहे
ते पूर्ण महामंगलसूक्त आपल्या वर्षावासामध्ये आपण इथे शिकवलं आहे. आपल्या पुण्याच्या ज्या उपरवट आई आहेत त्यांनी आपल्या चॅनलवरचे महामंगलसूत्रावर आधारित 39 प्रवचनं जशास तसे लिहून त्याचं एक पुस्तक तयार केलं आहे बघा. एक शब्द लिहून काढला. मी जेव्हा ते माझ्याकडे ते करेक्शनसाठी पाठवलं आहे आईने, मी ते अवाक झालो. 39 प्रवचनं आणि 1-1.25 तासाचं काही 1.5 तासाचं अशी प्रवचनं आहेत. ते थांबू ते एक शब्द लिहिला त्याचा आणि एवढ्या ॲक्युरेट लिहिला आहे, एवढं परफेक्टली लिहिलं आहे त्यांनी की जणू काही असं फार अनुभवी एखादा लेखक आहे आणि त्याच्याकडून लिहिल्या गेलं असावं असं त्यांनी ते लिहिलं आहे बघा. तर त्या महामंगलसूत्राला आपल्या विहारामध्ये मी सांगितलं आहे. मला पण ते परमनंटली माझ्या स्मरणात राहील की आपण अतिशय विस्ताराने एका शब्दाची फोड करून महामंगलसूत्र आपल्या विहारात शिकवलं आहे. मला वाटतं तुम्हीसुद्धा कधीच विसरू शकणार नाही त्या महामंगलसूत्राला. आणि तो जो माहोल होता वर्षावासामध्ये, तो जो पिरियड होता, पाऊस असताना देखील आपण मोठ्या श्रद्धेने इथे येत होतात. तेव्हा आज ही चैत्र पौर्णिमा आहे आणि सर्वत्र ही चैत्र पौर्णिमा साजरी होते आहे. खरं तर भगवंताच्या उपदेशानुसार महिन्यातील 4 उपोषथाचे दिवस सांगितले आहेत आणि त्यातून मग हा पौर्णिमेचा दिवससुद्धा उपोषथाचा दिवस आहे. काल स्टेटसला मी ठेवलं होतं की उपोषथ उद्या आहे. बऱ्याच लोकांचं नेहमीकरिताच कन्फ्युजन होते. मला वाटतं कधी वर्षावासामध्ये प्रवचन सातत्याने सुरू असते तेव्हा लोकांच्या कर्णपटलावरती उपोषथाच्या संदर्भात वारंवार शब्द कानी पडतात. म्हणून लोकांना लक्षात राहते की भंतेजींनी सांगितलं आहे की ज्या दिवशी सकाळी 5:30-6च्या दरम्यान पौर्णिमा सुरू असेल तो उपोषथाचा दिवस असतो. परंतु आपल्याकडे हे आजूबाजूचं जे वातावरण आहे आणि त्यांचे कॅलेंडर मार्केटमध्ये सर्वात जास्त आहेत. मग जॉब करणारी लोक असतील कंपनीत वगैरे, ऑफिसात वगैरे, त्यांना मला वाटतं फ्रीमध्ये कॅलेंडर्स भेटतात बाकीचे. आणि मग त्यावरती पौर्णिमा किती वाजता सुरू होते आणि किती वाजता संपते ह्याचा टायमिंग दिलेला असतो. म्हणून बऱ्याच लोकांचे काल मला दिवसभर फोन होते, म्हणते तुम्ही तर स्टेटसवरती लिहिलं आहे की उपोषथ उद्या आहे पौर्णिमेचं, पण पौर्णिमा तर आजच सुरू झाली. मग ते प्रत्येकाला सांगावं लागलं की ज्या दिवशी सकाळी मॉर्निंगला 5:30-6च्या दरम्यान पौर्णिमा सुरू असेल, मग ती दुसऱ्या दिवशीची का असेना समारोपीय, तर उपोषथ त्या दिवशी आहे. भगवंताने त्यासाठी निकष लावलेत परीक्षण करण्यासाठी, म्हणून की सकाळी उठल्यानंतर आपल्या उघड्या डोळ्यांनी झाडावरची हिरवी पानं आपल्याला जेव्हा दिसायला प्रारंभ होतो किंवा आपल्या हातावरील रेषा आपल्याला बाहेरील उजेडामध्ये सहज दिसतात, ती जी वेळ असते सकाळची, ज्याला पहाट म्हणतो आपण, तांबडं फुटणं वगैरे म्हणतो, तर तो उपोषथ ग्रहण करण्याचा टायमिंग भगवंताने सांगितलेला आहे. आणि बौद्ध देशात आजही तीच पद्धत फॉलो केल्या जाते. श्रीलंका असेल, थायलंड असेल किंवा अन्य देशांमध्ये. आणि म्हणून आज उपोषथ आहे खऱ्या अर्थाने. तर या उपोषथाच्या दिवशी आपण चैत्र पौर्णिमेच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा करणार आहोत. ॲक्च्युली तुम्हा सर्वांना माहिती आहे सुजाताच्या संदर्भामध्ये, सुजाता सर्वत्र सुपरिचित पार्ट आहे बौद्ध साहित्यामध्ये. अनेक ठिकाणी तिचं वर्णन केलेलं आहे. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम जेव्हा उरुवेला प्रदेशामध्ये होते, 6 वर्षांची खडतर तपश्चर्या करत होते. आणि त्या दरम्यान जेव्हा 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करीत असताना कधी उन्हामध्ये ताटकळत उभं राहून किंवा एखाद्या शिळेवरती ध्यानस्थ बसून भर उन्हाला, प्रचंड उन्हाला आपल्या डोक्यावरती घेत ते तशा प्रकारची व्रत साधना करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. थंडीमध्ये सुद्धा एकदम ज्याला काय म्हणू उघड्यावरती राहून सुद्धा त्यांनी साधना करण्याचा प्रयत्न केला. भर पावसाळ्यात पर्णकुटीचा देखील त्यांनी उपयोग केला नाही. म्हणजे जसे पशु पक्षी प्राणी पाण्याला अंगावरती घेतात पावसाळ्यामध्ये, तसे सिद्धार्थ गौतम 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करत राहिले. आणि कधी एका पायावरती उभे राहून, कधी पाण्यामध्ये उभे राहून, कधी दाढी आणि डोक्याचे केस हाताने उपटून, अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य आता आपल्याला आजूबाजूला जे दिसतात, जी काही अंधश्रद्धाच आहे, त्या सगळ्या गोष्टींचा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने उपयोग करून
मला ह्यातून काही दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त होऊ शकते काय, अशा प्रकारचा प्रयास केला, परंतु तो सर्व अर्थाने निष्फळ ठरला. आणि जेव्हा मग 6 वर्ष एका एका तांदळाच्या दाण्यावर म्हणतात, एका एका फळावर असंही सांगितलेलं आहे, किंवा फार कमी एखाद्या पक्षासारखं अन्न ते ग्रहण करत होते, जे काही फळं वगैरे पडलेले असायचे. आणि हे असं आहार जो काही आहे तो कमीत कमी घेत असल्या कारणाने आणि प्रचंड उग्र तपश्चर्या करीत असल्या कारणाने त्यांचं शरीर हे क्षीण झालं आणि त्या शरीरामध्ये त्राण उरला नाही. मग जेव्हा सिद्धार्थ गौतमाला असं वाटायला लागलं की आता हे शरीर आपलं गळून पडणार आहे आणि आपण मृत्युमुखी पडणार आहोत, तेव्हा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की जर मी आहाराशिवाय किंवा अशा प्रकारची खडतर तपश्चर्या करून मी मृत्युमुखी पडणार असेल आणि त्यासाठी माझं शरीर मला साथ देणार नसेल, तर मी जर मृत्युमुखी पडलो तर मग दुःखमुक्तीचं ज्ञान मला कसं प्राप्त होईल. शरीरामध्ये ऊर्जाच जर नसेल, त्राणच नसेल, तर मन काम करेलच कसं. आताही आपण पाहतो आहे, कोणी भुकेला असेल, भगवंतानं खरं तर भिक्षूंना उपदेश करताना सांगितलं आहे की कोणी उपवासी वगैरे असेल, म्हणजे अन्न ग्रहण करायचं कोणी बाकी असेल तर त्या लोकांना उपाशी पोटी धम्म सांगू नका, उपदेश करू नका. धम्मपदामध्ये तशा प्रकारचा एक संदर्भ कथासुद्धा आलेली आहे की एका माणसाचा जेव्हा बैल हरवला होता, पण त्याला दुर्दम्य इच्छा होती की भगवंताचं प्रवचन आपल्याला ऐकायचं आहे, आणि तो माणूस बैल शोधण्यासाठी म्हणून जातो आणि तो परत येतो बऱ्याच वेळानंतर आणि भगवंताच्या समोर येऊन तो बसतो हताश होऊन, उदास होऊन. तेव्हा भगवान बुद्ध आपल्या दिव्य दृष्टीने त्याच्याकडे पाहतात आणि ओळखतात की याला भूक लागली आहे आणि हा भुकेला असताना जर आता आपण याला उपदेश करतो आहे तर त्याला ते एकाग्र चित्ताने ग्रहण करता येणार नाही, कारण शरीराने साथ दिली पाहिजे आणि शरीरामध्ये जर ऊर्जा नसेल तर मन काम करत नाही. बघा, आपण जास्त वेळ जर उपाशी राहिलो तर बॉडी अशी थरकाप करते आपली, आणि त्यामुळे भगवंताने मग लोकांना सांगितलं की अगोदर त्याला जेवू घाला त्या शेतकऱ्याला आणि त्याचं जेवण वगैरे आटोपल्यानंतर उपदेश केला. असे काही संदर्भ आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध होण्याच्या पूर्वी जेव्हा अशा प्रकारची तपश्चर्या करतात तेव्हा त्यांना वाटते की आता आपण आहार घेतला पाहिजे. आणि जेव्हा मग ते पंचवर्गीय श्रावकांना बोलून दाखवतात की मी आहार घेतला पाहिजे, आता उपाशी राहणं बरं नाही, मी मृत्युमुखी पडेल तर मला ज्ञान कसं प्राप्त होईल, मी दुःखमुक्त नाही होऊ शकणार, मी बुद्ध होऊ शकणार नाही, आणि त्यामुळे मी आता निश्चय करतो आहे की मी आहार घेणार आहे. हे जेव्हा ते पंचवर्गीय श्रावक ऐकतात तेव्हा ते सिद्धार्थ बोधिसत्वाला सोड चिठ्ठी देतात आणि सोडून जातात ते सारनाथला, ऋषीपण मृगदाय वनामध्ये. हे आपण ऐकलं आहे. आणि जेव्हा मग ते सोडून जातात तेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व एकाकी पडतात, आणि एकाकी पडलेले सिद्धार्थ गौतम असं वर्णन आलं आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या, की तेव्हा उरुवेलेच्या त्या प्रदेशामध्ये असलेल्या बुद्धगयेच्या आत्ता असलेल्या महाबोधी विहारापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावरती निरंजना नदीच्या पैलतीरी सेनानी नावाचं जे ग्राम होतं, त्या गावामध्ये जो सेनानी नावाचा गवळी किंवा एक व्यक्ती होता, त्याची सुपुत्री सुजाता नावाची जी होती, तिने विचार केला होता की जर यदा कदाचित माझ्या इच्छेनुसार मला पती प्राप्त होईल किंवा मला पुत्र प्राप्त होईल तर मी अशा प्रकारचं एक वटवृक्षाला किंवा काहीतरी माझा नवस पूर्ण झाला, इच्छापूर्ती झाली म्हणून मी ती इच्छा बोलून दाखवते. आणि तिने ती इच्छा बोलून दाखवली म्हणतात. आताही तसे लोक करतात, ॲक्च्युअली तसं काही बिलकुल होत नाही. गाडगे बाबांना त्या संदर्भामध्ये एक अभंग असा भयंकर टाकलेला आहे, तो तुम्हा सर्वांना ठाऊक असेल. लग्नाच्या पूर्वीच मग तसं झालं असतं लेकरं बाळं, असे गाडगे महाराज म्हणाले. तर मग त्या सुजाताने त्या वटवृक्ष देवतेला जो काही नवस बोलला होता तेव्हाच्या प्रथेनुसार, तेव्हा तिने पूर्णा नावाच्या दासीला त्या झाडाच्या ओट्याची किंवा झाडाच्या खालची साफसफाई करण्यासाठी पाठवलं असता. पूर्णा नावाच्या दासीने सिद्धार्थ गौतम हाडाचा सापळा झालेले त्या वटवृक्षाखाली पद्मासनामध्ये बसले आहेत आणि हिला वाटलं की वटवृक्ष देवताच आपल्या मालकीन बाईला आशीर्वाद देण्यासाठी, दर्शन देण्यासाठी इथे अवतरलेली आहे. तिला खूप आनंद झाला. तिने झाडाच्या खाली साफसफाई केली आणि ती आपल्या मालकिनीला घाईघाईने सांगायला गेली घरी की मालकीनबाई लवकर चला, घाई करा, वटवृक्ष देवता तुम्हाला पावन होते आहे, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ती अवतरलेली आहे. तेव्हा सुजाता असं म्हणतात, सोन्याच्या पात्रामध्ये गाईच्या दुधाची खीर बनवते आणि अतिशय सुंदर पायास त्याला म्हटलेला आहे त्या काळामध्ये.
ती खीर घेऊन मग त्या वटवृक्षाखाली पोहोचते आणि तिथे खरोखरच सिद्धार्थ गौतम शरीर क्रूस झालेलं, डोळे असे खोलखोल गेलेले, हे पूर्ण जाभाडं गाल खोलखोल गेलेले, पूर्ण हाडाचा सापळा जणू काही आता आपण फोटोमध्ये वगैरे जसं पाहतो तशा प्रकारच्या शरीराचे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जेव्हा सुजाताने पाहिले तेव्हा तिलाही वाटलं की अरे गड्या, खरोखरच वटवृक्ष देवता मला आशीर्वाद देण्यासाठी इथे अवतरलेली आहे. आणि तशा अर्थाने तशा प्रकारच्या भावनेतून ती तशा प्रकारे बोलून मग ती पूजा वंदना काय ते करत असेल. परंतु तसं म्हणत असताना की वटवृक्ष देवता वगैरे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व आपले डोळे उघडतात ध्यानातून आणि मग ते तिला म्हणतात की हे भगिनी, मी काही कुठलीही वटवृक्ष देवता वगैरे किंवा ईश्वर वगैरे किंवा अजून तू जे काही समजत आहेस तुझा नवस पूर्ण करण्यासाठीचं कोण असेल वगैरे, तर तसा काही मी प्रकार नाही आहे. मी एक मनुष्य मात्र आहे. राजा शुद्धोधनाच्या घरी, राजा शुद्धोधन आणि महामायेच्या पोटी मला जन्म मिळालेला आहे आणि मी गृहत्याग करून आता दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून मी तपश्चर्या करत आहे आणि म्हणून माझं अशा प्रकारचं शरीर झालं आहे. तेव्हा तू तशा प्रकारे काही विचार करू नको. निश्चितपणे मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्याप्रती मंगलमैत्री करेल, तुझं अभिनंदन करेल. तेव्हा सुजाता अशी म्हणते, सिद्धार्थ गौतमाला म्हटलेलं आहे की हरकत नाही, आपण मला भेटलात, आपलं दर्शन झालं, मला फार आनंद झाला, कारण आपण म्हणताय त्यानुसार आपण बुद्ध बनणार आहात. आणि जेव्हा कधी आपण बुद्ध बनाल तेव्हा मात्र अनुकंपा माझ्यावरती करावी. मी आगाऊ आपणास विनंती करते आहे की जेव्हा तुम्ही कधी बुद्ध बनाल तेव्हा दुःखमुक्तीचं ज्ञान तुम्हाला जे म्हणून काही प्राप्त होईल ते ज्ञान मला सांगण्यासाठी मात्र तुम्ही आपला वेळ मला द्यावा किंवा माझा विचार तुम्ही करावा. असे सिद्धार्थ गौतमाकडून ती वचन ग्रहण करते आणि ती आपल्या घरी निघून जाते. आणि तिथून मग सिद्धार्थ गौतम असं म्हटलेलं आहे बोधिसत्व निरंजना नदीमध्ये उतरतात, सुप्पतिट्ठ नावाच्या एका घाटावरती स्नान करतात आणि जी खीर दान मिळाली होती ती खीर ग्रहण करतात आणि तिथून मग निरंजना नदीच्या पैलतीरी म्हणजे आत्ता जिथे बोधिवृक्ष आहे, ॲक्च्युली त्या बोधिवृक्षाचा पण एक मोठी हिस्ट्री आहे त्या बोधिवृक्षाची. मी मागे एका पौर्णिमेला सांगितलं होतं पण मला वाटतं ते रेकॉर्ड नाही झालं. हा 4था बोधिवृक्ष आहे. आत्ता जो बुद्धगयेला दिसतोय आपला त्यावरती मी स्पेशल प्रवचन देणार आहे. ज्या बोधिवृक्षाचं आता आपण वंदन करतो त्याची मूळ शाखा आता फक्त श्रीलंकेमध्ये आहे. आता जो बोधिवृक्ष आपल्याला तिथे पाहायला मिळतो बुद्धगयेला महाबोधी विहाराच्या पाठीमागे, तो मूळ बोधिवृक्ष नाही आहे, तो 4था बोधिवृक्ष आहे. परंतु जो मूळ बोधिवृक्ष सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञानप्राप्तीच्या वेळेला होता त्याची मूळ शाखा सम्राट अशोकाच्या मुलीने अनुराधापूर श्रीलंकेमध्ये जाऊन लावली आणि त्याची शाखा पुन्हा भारतामध्ये आली, जी म्हणजे आत्ता मिलिंद कॉलेजच्या आवारामध्ये जो बाबासाहेबांनी लावलेला बोधिवृक्ष आहे तो एक, आणि आनंद कौशलायन भंतेंच्या हस्ते नागपूरच्या दीक्षाभूमीच्या बाजूला लावलेला एक बोधिवृक्ष आहे, त्याची ती शाखा आहे बघा. तर त्या बोधिवृक्षाची, तर त्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम पद्मासनामध्ये बसतात आणि असं म्हणतात की ज्या दिवशी खीर दान मिळाली सुजाताकडून तो चैत्र पौर्णिमेचा दिवस होता आणि म्हणून चैत्र पौर्णिमेचं हे एक महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर जेव्हा त्या बोधिवृक्षाखाली बसण्यापूर्वी त्या परिसरामध्ये सिद्धार्थ बोधिसत्व जातात तेव्हा एका शेतकऱ्याकडून सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला बसण्यासाठी आसन म्हणून काही मुठी गवत तो शेतकरी देऊ करतो आणि त्या आसनावरती सिद्धार्थ गौतम बोधिसत्व पूर्वाभिमुख होऊन म्हणजे पूर्वेकडे तोंड करून, आता महाबोधी विहाराला तुम्ही बुद्धगयेकडे जर कधी गेलात तर ते पूर्वेकडे तोंड करून आहे. आणि जगभरातील जे प्रमुख विहार आहेत, बहुसंख्य विहार जे मुख्य विहार आहेत त्यांचं मुख सुद्धा भगवंताच्या ज्ञानप्राप्तीचा सन्मान म्हणून, भगवान सिद्धार्थ गौतम जसे पूर्वाभिमुख होऊन बसले होते तर म्हणून बऱ्याच विहारांची एंट्रन्स तो पूर्वेकडे आहे किंवा मूर्त्या सुद्धा बसवतात बऱ्याच ठिकाणी तर पूर्वेकडून. तसं काही म्हणजे असा एक जण त्या दिवशी मला म्हणे, भंतेजी स्मशानात गेल्यावर लोक म्हणतात म्हणे बा पायथं कुठून करा आणि डोकं कुठून करा. नेमकं मला स्मशानातच विचारलं तर मी म्हटलं बा आता इथं कसं सांगू यांना, मी माझ्या पद्धतीनं सांगितलं तर पटणार नाही. मी म्हटलं बा तुमच्या पद्धतीनं बघा, अगोदर कसं करत होते तसं ठेवा. ते म्हणजे उत्तरेकडे डोकं असते, ठीक आहे उत्तरेकडे डोकं करा म्हटलं. तर त्यांना सांगितलं तर भगवंतानं तर सांगितलं तसं की पूर्वेकडून म्हणजे भगवंताचं जे ज्ञानप्राप्ती होती सिद्धार्थ गौतमाची ती निसर्गाला साक्ष ठेवून झालेली ज्ञानप्राप्ती होती. जशी भूमिस्पर्श मुद्रा आपण पाहतो
तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध होतात वैशाख पौर्णिमेला, इथून पुढे आता एका महिन्याने वैशाख पौर्णिमा येणार आहे, आणि जेव्हा ज्ञान प्राप्त झाली तेव्हा तिथे पशु पक्षी झाडं झुडपं यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. म्हणून बुद्ध झाल्यावरती एक भूमिस्पर्श मुद्रा आहे बघा, तुम्ही कधी पाहिली असेल. जमिनीला असा हात टेकवलेला आहे, एक हात असा वरती केलेला आहे. हे आकाश आणि ही धरती साक्ष आहे की सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध झाले वैशाख पौर्णिमेला. आणि म्हणून तशा प्रकारची मुद्रा देखील आपण पाहतो आहे. आणि मग तिथे पूर्वाभिमुख होऊन बसल्यानंतर वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झाले. आणि ते ज्ञान प्राप्त कोणते झाले तर मग ते आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्य, 7 बोध्यांग, 40 कर्मठान वेगवेगळ्या प्रकारचं आहे. अनंत प्रकारचं ज्ञान भगवंताला प्राप्त झालं. भूत भविष्य वर्तमान, परचित्त ज्ञान, स्वचित्त ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं आहे. ते केव्हा केव्हा आपल्याला शिकवेल किंवा शिकत राहायला आम्ही जेव्हा जेव्हा कधी प्रवचन देत असतो. तर मग हे चैत्र पौर्णिमेचं थोडक्यात महत्त्व तुम्हाला मी सांगतोय. असं सांगितलं गेलेलं आहे की ज्ञानप्राप्तीच्या वेळेला हे जे काही प्रसंग घडलेले आहे हे प्रसंगसुद्धा ऐतिहासिक आहेत. भगवान बुद्ध आनंदाला महापरिनिर्वाणाच्या वेळेला म्हणाले होते, असं बौद्ध साहित्यात वर्णन आहे की हे आनंदा, सम्यक संबुद्धाच्या जीवनामध्ये 2 भोजनं अविस्मरणीय ठरतील. परमनंटली जोपर्यंत बुद्धाचा विचार असेल, जोपर्यंत बुद्धाचा विचार असेल या विश्वामध्ये, तोपर्यंत 2 भोजनं अविस्मरणीय ठरतील, कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहतील. आणि ती भोजनं म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपूर्वी सुजाताने दिलेलं खिरीचं दान, पायास खीर, तेही भोजनामध्येच मोडलेलं आहे ते एक. आणि दुसरं म्हणजे परिनिर्वाणाच्या पूर्वी चुंद लोहाराकडून मिळालेलं भोजनदान. हे 2 भोजनं जे आहेत अविस्मरणीय. आत्ताही बघा, तुम्ही कुठेही जा, कोणतेही भाषा बोलणारे भिक्षू असतील, कुठेही शिकवणारे भिक्षू असतील, त्या प्रत्येक ठिकाणी जर बुद्ध चरित्र सांगायला कोणी सुरुवात करत असेल आणि ही घटना जेव्हा कधी कोणी सांगेल ज्ञानप्राप्तीच्या संदर्भातील, तेव्हा ते आवर्जून सांगतील की सुजाताची खीर ग्रहण केली 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केल्यानंतर, आणि त्या खिरीच्या एनर्जीवरती, ऊर्जेवरती मग सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाले. आणि महापरिनिर्वाणाच्या पूर्वी चुंद लोहाराकडून भोजन ग्रहण केलं आणि त्याचं निमित्त झालं, मग अतिसार झाला, त्यांना शरीरामध्ये त्राण उरला नाही. तर उठत बसत आनंदाला प्रत्येक ठिकाणी संघाटी टाका, इथे आराम करायचा आहे सम्यक संबुद्धांना, आणि मग थोडंसं पाणी घेऊन या, हे वगैरे वगैरे. म्हणजे वैशालीवरून पावा मार्गे कुशीनगरकडे भगवान प्रयाण करतात महापरिनिर्वाणाच्या वेळेला. आणि तिकडे मग वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण होते. म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण म्हणजे त्रिविध पावन, ह्या 3 घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत. म्हणून आजच्या या चैत्र पौर्णिमेचं सुद्धा एक महत्त्व आहे. मी मघासी जी गाथा म्हणालो, सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बरसंग धम्मरसंग जिनाती, सब्बरती धम्मरती जिनाती. आणि भगवान बुद्ध म्हणाले, तनखयो सब दुःख जिनाती, म्हणजे सर्व दुःखांना जिंकणारं काय आहे तर तृष्णाचा क्षय, म्हणजे तृष्णेचा क्षय हा सगळ्या दुःखांना जिंकतो, म्हणजे दुःख नष्ट करतो, असे भगवान बुद्ध म्हणाले. आता बघा तुम्ही, धम्माची व्याख्या भगवंताने कशी केलेली आहे, कशाला काय जिंकते. भगवान बुद्ध म्हणाले, भगवंताचा धम्म फार, म्हणजे स्वाख्यातो भगवता धम्मो जे म्हणतो ना आपण वंदनेमध्ये, स्वाख्यातो म्हणजे सुंदर प्रकारे समोरच्या व्यक्तीची मानसिक अवस्था ओळखून त्यांना शिकविल्या जातो, तसा स्वाख्यातो भगवता धम्मो. तेही मी विस्ताराने सांगणार आहे. तुम्हाला मागे बोललो मी की बुद्धाचे गुण आहेत, धम्माचे गुण आहेत, संघाचे गुण आहेत, ते मी सांगणार आहे. कारण बऱ्याच लोकांना वाटते की वंदनेत काय पडलंय. काल मी बीडला बोलताना लय काय बोललो, कारण 66-67 वर्ष झाले आणि हे अजूनही म्हणते डीजेच लावायचा, म्हणते कोण काय करते पाहू. अरे बाबा, कोण काय करील तुला करायला गेलं तर, पण बाबासाहेबांच्या विचारांचं काय, हा विषय आहे ना त्यामध्ये. आणि त्यामुळे बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण आपल्याला समजले पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये बुद्धाचा धम्म, त्याचं आचरण जे काही आहे ते आपणास समजायला पाहिजे, पोरांना समजायला पाहिजे, तरुणांना, तरुणींना, प्रत्येक व्यक्तीला समजायला पाहिजे. कारण दुःखाचा क्षय करणारा भगवंताचा धम्म आहे.
दुःख मुक्त करून देणारा भगवंताचा धम्म आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सर्व दान, वेगवेगळ्या प्रकारचं दान सांगितलं आहे. त्या सर्व दानांना जिंकणारं दान कोणतं आहे म्हणाले भगवान? धम्माचं दान. म्हणजे हे जे काही ट्यूब पेटवते, हे ऐकल्यावर जे ट्यूब पेटते माणसाची, अरे गड्या कुछ तो गड़बड़ हो रही है अपने जीवन में और ये जो बता रहे ये सही है, इससे कुछ होने वाला है. म्हणजे कोणी पण असेल, भिक्षू भगवंताचा धम्म शिकवत असताना, सांगत असताना त्यातून आपले अवगुण उजागर होत असतील आणि त्याला नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असेल किंवा तशा प्रकारची मानसिकता आपली तयार होत असेल तर ते धम्माचं दान आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पैसे दिले, पैशाचं दान दिलं तर संपून जाते, वस्त्राचं दान दिलं तर संपून जाते, कशा आहाराचं दान दिलं तर तेही संपून जाते, पण धम्माचं दान हे दुःखमुक्तीपर्यंत परमनंटली आपल्यासोबत राहते. म्हणून सर्व दानांना जिंकणारं कोणतं दान आहे? धम्माचं दान, जे भिक्षूंकडून उपदेशाच्या माध्यमातून, धम्मदेशा प्रवचनाच्या माध्यमातून आपणास मिळते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सर्व दानांना जिंकणारं धम्माचं दान आहे. बऱ्याचदा लोक दान देतात आणि दान देताना लोक धम्मदान हा शब्द वापरतात. बऱ्याचदा लोकांना कधी कधी माहिती नसते की धम्मदान कशाला म्हणतात, म्हणून हे वारंवार सांगावं लागते. तर पैशाच्या दानाला किंवा अजून कोणत्याही दानाला धम्माचं दान म्हणत नाहीत, तर भगवंताचा जो दुःखमुक्तीचा उपदेश आहे त्यालाच धम्माचं दान म्हणतात. तर भगवान बुद्धांनी त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं? सब्बरसंग धम्मरसंग जिनाती. आता या जगामध्ये रस भरपूर आहेत. रस समजते ना तुम्हाला? आता आमरस आहे, लय रस, कोणकोणते रस. आता ते दुसऱ्या फळाचे रस जरी निघत नाही तर लोक मिक्सरमध्ये टाकून, ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस काढतात, नाही का? पेरूचा ज्यूस, मिक्स ज्यूस, पाइनॲपल, अजून कोणता काय काय ॲपल वगैरे भरपूर ज्यूस, मोसंबीचा ज्यूस. तर बघा प्रत्येक फळाचा ज्यूस वेगवेगळा आहे, त्याची टेस्ट, त्याची चव वेगवेगळी आहे. प्रत्येक फळाची चव वेगळी. कारल्याचा पण ज्यूस पितात बापा लोक, कारल्याचा ज्यूस पितात लोक. गाजराचा तर ठीक आहे हो, गाजर तर गोड राहते, पण ते कारलं कडू राहते. आणि डॉक्टरनं सांगितलं डायबिटीज झालाय तर गाजरात आपल्या कारल्याचा ज्यूस पिया आता. कारण तुम्ही जिंदगीत कधी ॲपलचा ज्यूस पिला नाही, मोसंबी ज्यूस पिला नाही, गाजराचा ज्यूस पिला नाही, काकडी खाल्ली नाही, दुसरंच खात राहिले काय 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 काय, डायबिटीज झालाय तर मग आता कारल्याचा ज्यूस प्या. बघा प्रत्येक फळाची, प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळी आहे, तर रस वेगवेगळे आहे. इंद्रियांच्या रसाबद्दल सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले, पंच इंद्रियांच्या रसांबद्दल सुद्धा भगवान बुद्ध बोलले की याच्यामध्ये सुद्धा रस असतो वेगवेगळ्या प्रकारचा, त्याची चव असते वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे डोळ्याने काही पाहत असेल तर त्यातून रस निर्माण होते. मग जर आवडलं डोळ्याने पाहताना काही एखादं काही पण, तर ते पुन्हा 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 त्या रसामध्ये आपण रममान होतो. आणि कानाने काही ऐकत असेल, आपल्याला आवडलं तर पुन्हा 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 ऐकतो. या नाकाने काही श्वास घेत असेल आपण आणि तो श्वास जर आपल्याला आवडला तर पुन्हा पुन्हा त्या श्वासाच्या रसामध्ये, गंध रसामध्ये आपण रममान होतो. जिभेच्या रसामध्ये आपण रममान होतो. भगवंताने सांगितलं हा पंच इंद्रियांचा एक रस आहे. आणि व्यावहारिक भाषेमध्ये किंवा आपण निसर्गाच्या संदर्भामध्ये पाहिलं तर फळांचा सुद्धा रस आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले या जगतामध्ये, ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये, सृष्टीमध्ये जेवढे काही म्हणून रस असतील त्या सगळ्या रसांना जिंकणारा, त्या सगळ्या रसांवर भारी पडणारा सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ रस जर कोणता असेल तर तो धम्माचा रस आहे. तो जर प्राशन केला श्रद्धापूर्वक तर आपण आपल्यामध्ये असलेले सर्व अवगुण, दुर्गुण काढून टाकू शकतो, सद्गुणांची वृद्धी करू शकतो आणि त्याद्वारे दुःखमुक्तीकडे आपण प्रयाण करू शकतो, वाटचाल करू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा, सर्व रसांना जिंकणारा जर या जगतात कोणता रस असेल तर तो धम्माचाच रस आहे. आणि तो प्राशन करत राहिलो पाहिजे. प्रत्येकाने तो प्राशन केला पाहिजे, लहान थोर मोठ्या सगळ्या लोकांनी धम्माचा रस. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले बघा की सब्बरतिंग धम्मरतिंग जिनात. रतिंग म्हणजे काय तुम्हाला शिकवलं महामंगलसूत्राच्या वेळेला. रत होणे त्याला आपण व्यवहाराच्या भाषेमध्ये म्हणतो बघा की त्याची लागण, लगाव. लगावला काय म्हणतात आता? हां, रममान होणे, लगाव होणे, नाही का? लगाव होतो, लळा लागतो, नाही का? लगाव झाला की बघा कुत्र्याशिवाय करमत नाही लोकांना. कधी कधी एक जण म्हणे आमचं कुत्रं मेलं, म्हणे त्या दिवशी घरी गेलो
तर भंतेजी म्हणे कुत्रं मेलं सांगतानाच रडले. म्हटलं बापा कुत्रं मेलं, माणूस मेलं तर रडे ना कोणी, तुम्ही तर म्हणता कुत्रं मेलं तर रडता. तर ते आता प्रेम असतं ना, लगाव भगवंतानं म्हटलेलं आहे त्याला, अनुराग म्हटला हिंदी भाषेमध्ये, आसक्ती पण म्हटलेलं आहे त्याला, वेगवेगळे शब्द आहेत. तर भगवंत म्हणाले की सर्व रतींना जिंकणारी रती कोणती आहे? धम्माची रती. तर म्हणजे रममान होणे. आपण जसं रममान होतो, वेगवेगळ्या विषयांमध्ये लोक रममान होतात बघा, ऐकण्यामध्ये रममान होतात. मग ऐकणं पण चांगलं वाईट वेगवेगळ्या प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये मनोरंजनामध्ये रममान होतात. आत्ता बघा 1 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत आपल्या समाजात तर बापा मनोरंजनात लय रममान होतात लोक आपले. त्या दिवशी एका ठिकाणी गेलो प्रवचन द्यायला, तर लोक भरपूर होते, आले लोक प्रवचनाला. पण ते म्हणे भंतेजी आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे म्हणे की प्रवचन वगैरे असं काही असेल, भाषण व्याख्यान वगैरे, तर लोक काही येतच नाही म्हणे. पण गाण्याचा जर कधी कार्यक्रम ठेवला तर बापा मैदान कमी पडते म्हणे, हॉल खचाखच भरते म्हणे, एवढे लोक. तर मी म्हटलं बा लोकांना मनोरंजनाचा रस आवडते, कुणाला कोणता रस तर कुणाला कोणता रस. या जगात फार कमी लोक असे आहेत की ज्यांना धम्माचा रस प्राशन करायला आवडतो, फार कमी. भगवंताने त्याही काळात सांगितलं, भगवंताच्या काळात सुद्धा सगळेच लोक धम्माचा रस पिण्यात धन्यता मानत होते, असा काही विषय नव्हता. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, श्रावस्तीत राहत असताना 7 कोटी लोकांपैकी 4 कोटी लोक भगवंताचे उपासक होते आणि बाकीचे लोक आले नाही भगवंताकडे. भगवंत होते तिथे राहायला 20-25 वर्ष, हेही माहिती होतं लोकांना. पण असे काही लोक होते की ज्यांनी कधीच भगवंताला भोजनदान दिलं नाही. माहिती आहे तुम्हाला, भगवंतानं सांगितलं की प्रत्येकाला एखादी गोष्ट प्रत्येकालाच आवडू शकत नाही. समजा हे गुलाबाचं फूल आहे, वाटते का तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असेल म्हणून? अहो कुणाला मोगरा आवडते, कुणाला जास्वंद आवडते नाही का, कुणाला हा गुलाब आवडते लाल, तर कुणी म्हणते बा गुलाबी गुलाब पाहिजे म्हणजे आम्हाला. बघा तुम्ही, म्हणजे एखादी गोष्ट प्रत्येकालाच आवडेल असं नाही आहे. व्यक्तीच्या संदर्भात देखील तसंच आहे. आता बुद्ध काय सर्वांनाच आवडतात असं म्हणतात तुम्ही? जरी ते सम्यक संबुद्ध होते तरी सर्वांनाच आवडतात असं नाही म्हणू शकत आपण. आणि हयात होते तेव्हाही सर्वांनाच आवडत होते असं नाही आहे, आणि आताही 2600 वर्षानंतर सुद्धा देखील सर्वांनाच आवडतात असं नाही म्हणू शकत. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी ज्यांना बुद्ध दिला त्या लोकांना तरी सगळ्यांनाच बुद्ध आवडतो काय? हां, भगवान बुद्ध की जय, बाबासाहेब की जय. लग्न आहे तर फोटो पुसू दे जरा भगवंताचा, पोराचं लग्न आहे आता, मूर्ती आणू दे दाखवण्यासाठी, फोटो आणू दे दाखवण्यासाठी, त्याला चांगला हार आणू दे, त्याच्यासाठी आवडतात बुद्ध, त्याच्यासाठी बाबासाहेब आवडतात. पण त्यांच्या विचारांच्या संदर्भात जर तुम्ही विचार कराल तर आवडतात का सगळ्यांनाच विचार? किती लोक दारू पिणारे आहेत, किती लोक मावा खाणारे आहेत का नाही? आपण टीका टिप्पणी करत नाही, तुम्ही नाही तसे, पण आहेत की नाही लोक असे? हिंसा करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? चोरी करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? खोटं बोलणारे लोक नाहीत का समाजामध्ये? व्याभिचार करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? निंदा नालस्ती करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? शिवीगाळ करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणारे लोक नाहीत का समाजामध्ये? आणि ते लोक जे बिलकुलच पाळत नाहीत ते लोक काय लग्नाच्या दिवशी किंवा लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात म्हणत नसतील का बुद्धं शरणं गच्छामि? म्हणतात का नाही? आणि म्हणतात तरी मग पाळतातच अशी गोष्ट आहे का? म्हणून भगवंताच्या काळात देखील असे होते की धम्मरस हा सर्वोत्तम आहे, अतिशय टेस्टी आहे, चवदार आहे, हे माहीत असताना देखील अनेक आपल्या आजूबाजूचे लोक बदलत आहेत, भगवंताला शरण जात आहेत. कोणी भिक्षू बनत आहे, कोणी उपासक बनत आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोक सुद्धा भगवंताला शरण जात आहे, स्त्रिया सुद्धा भगवंताला शरण जात आहे. हे बहुतेक लोकांना माहीत असताना देखील लोक भगवंताकडे जात नव्हते. कुणाचा अहंकार आड येत होता तर कुणाची मिथ्यादृष्टी आड येत होती. कारण मिथ्यादृष्टी असेल तर मनुष्य बुद्धाला समजून घेऊ शकत नाही.
मिथ्या दृष्टी असेल तर व्यक्ती दान देऊ शकत नाही. मिथ्या दृष्टी असेल तर पुण्य पापावरती विश्वास ठेवू शकत नाही. मिथ्या दृष्टी असेल तर सील पालन करू शकत नाही. आणि मिथ्या दृष्टी असेल तर समाधीचा अभ्यास करू शकत नाही. भगवंतानं सांगितलं हे अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. भगवान बुद्ध म्हणाले आणि सगळ्या गोष्टींचं मूळ श्रद्धेत आहे. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे तर तेच धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून घेतील. तेच लोक धम्माचा रस सर्वोत्तम रस आहे हे समजून घेतील. आणि तेच लोक धम्म आचरणामध्ये रममान होतील. काही काही लोकांना बघा ध्यानाची खूप आवड आहे, ध्यानामध्ये रममान आहे. काही काही लोकांना बघा अष्टशील उपोषताचं पालन करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मन लावून काटेकोरपणे उपोषताचं पालन करणाऱ्या माता भगिनी आणि उपासक सुद्धा आता आम्ही पाहतो आहे. मन लावून एकदम सकाळी फोन करतील किंवा आम्हाला काही विचारतील वगैरे वगैरे. भरपूर लोक असे तयार झाले बघा की उपोषताचं पालन त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला त्यांना. म्हणजे धम्माचा रस किंवा धम्माची रती त्यांना आवडू लागली नाही का. कोणी ध्यान करण्यामध्ये, कोणी दान देण्यामध्ये, कोणी कशामध्ये इंटरेस्ट दाखवतो. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की रमावं तर कशामध्ये रमावं, धम्मामध्ये रमावं. भलत्या सलत्या गोष्टीत रमू नये. भलत्या सलत्या गोष्टीत जर रमलो तर तसेच रमता रमता जातो आपण. बिलकुल तीच दृष्टी ठेवूनच जातात पहा लोक. काही काही असे वाकडे पाहतात आणि ते वाकडे पाहतच जातात काही काही लोक. आपण टीका टिप्पणी करत नाही किंवा हसवण्यासाठी बोलत नाही, पण काही काही लोक बघा तीच दृष्टी ठेवून जातात जी की मिथ्या दृष्टी असते त्यांच्यासाठी. ती मिथ्या दृष्टी ठेवूनच बटन दबते कोणाकोणाचं. म्हणून मी म्हणतो या धम्माच्या रसात आलं पाहिजे. धम्माची रती रममान होणे, लागण लागणे त्याची किंवा त्याच्याबद्दल आपल्याला एक असा भाव उत्पन्न होणे की अरे हा धम्म महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. बुद्ध महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. धम्म महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. संघ महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपण त्याच्यामध्ये रममान झालो पाहिजे, रत झालो पाहिजे असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. आणि त्यासाठी मात्र श्रद्धा महत्त्वाची आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले की मग तृष्णेचा क्षय सर्व दुःखांना जिंकतो. तृष्णेचा जर क्षय केला, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा सांगितली ना. जर तृष्णेचा आपण क्षय केला, म्हणजे क्षय करणे म्हणजे संपविणे, नष्ट करणे. जर तृष्णेला आपण संपवतो या जीवनामध्ये तर भगवान बुद्ध म्हणाले दुःखाला व्यक्ती जिंकू शकतो. जर तृष्णेचा क्षय केला तर, संपवलं तृष्णेला तर. आणि तृष्णा काही एकदा संपत नाही. लाईटचं बटन बंद चालू केल्यासारखी संपते का. असं थोड्या वेळासाठी वाटते आपल्याला हा चला आपण पण उपवासाचं पालन करू, आणि पुढच्या क्षणाला वाटते आपल्याला नाही, जमत नाही आपल्याला. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं